तर आपण पाहतो की आपल्या घरी शेतामध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रकारची गवतं उगवत असतात. आपले आई वडील वेगवेगळ्या प्रकारची गवत हे आपल्या जनावरांना खाण्यासाठी आणत असतात. आपण ते गवत पाहतो, पण असं खूप असं आवडीने कधी पाहिलं नाही किंवा त्याची नावं तुम्हाला माहीत नसतात. तर आज आपण हे गवताचं प्रदर्शन त्याच्यासाठीच भरवलंय की त्याची नावं तुम्हाला माहीत झाली पाहिजेत. आणि यातली काही गवतं ही औषधी पण आहेत. आता हे जे आहे हे धोत्रा पाहिले तुम्ही? काय नाव आहे याचं? काय नाव आहे? धोत्रा. धोत्रा हे एक गवत आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची ही गवत आहेत. तर आपल्या कवितेचं नाव आहे गवत फुला. तर आता पहा या गवताला आलेलं फुल किती सुंदर दिसतंय. अशी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची गवतं घरी गेल्यानंतर पहा आणि त्याला येणारी फुलं ही खूप सुंदर दिसतात. हे गवत याची पानं सुद्धा किती छान आहे. आता याचं नाव मला सुद्धा माहीत नाही, तर आपल्याला काही फुलांची काही गवतांची नावं माहीत करून घ्यायची आहेत. आता ह्याला आलेलं फुल आहे, किती छान दिसतंय आहे की नाही. अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची गवतांविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. आणि ह्याचं काय नाव आहे धन्वंतरी? रुई. तुझ्याकडच्या गवताचं काय नाव आहे? बिलायत. हां, आता ह्याचं मला पण नाही माहिती. तुझ्याकडचं आहे केना, हे मला नाही माहिती. मला सुद्धा काही गवतं माहीत नाही. हे काँग्रेस, हे दुधानी, हे लवाळा. आता याच्याकडे बघ किती सुंदर फुलं आहे त्याची. हे काय? हां, हे बिलायत. हे ना मला सुद्धा नाही माहिती. त्यानंतर तुझ्याकडचं काय रे? आता हे पण वेगळ्या प्रकारचं गवत आहे. हे पण गवत आपल्याला काही गवतं ही माहीत नाही आहेत. तर तुम्ही ह्याला माठ म्हणतात. ह्या गवताचं नाव आहे माठ. ह्याला छोटा चिमण चारा आहे. हा काय नाव आहे याचं? चिमण चारा. आता हे मला नाही माहिती. आता याच्याकडच्या सुद्धा गवताला पहा किती सुंदर फुलं आली आहेत.